प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या 27 सप्टेंबरच्या रिव्ह्यूमध्ये तुम्ही बघत आहात की बयो विचार करते की मी आता विशाल सरांना कसं समजवू की इराच्या आनंदातच माझा आनंद आहे. मी इराला असं दुःखी बघू शकत नाही. इराचं त्यांच्यावर प्रेम आहे. मला त्यांना सांगायचं आहे, पण आता त्यांना सांगू तर त्यांना दुःखी केल्यासारखं होईल. काय करू देवा, मी केवढ्या मोठ्या संकटात आहे. तर आता मात्र विशालचा फोन आलाय बयोला आणि बयो उचलते फोन. विशाल म्हणतो, मला सांग सरस्वती, त्या दिवशी तू मला भेटण्यापूर्वी शुभंकर सरांना भेटली होतीस का? आता बयो म्हणते, का असं का विचारताय? विशाल म्हणतो, मला खरं खरं सांग तू सरस्वती, खरंच सांग, तू होतीस का शुभंकर सरांच्या सोबत मला भेटायला यायच्या आधी? तुला शुभंकर सर किंवा काही बोललेत का तुला? आता ही बयो काहीच बोलत नाही आणि मग म्हणते की तुम्हाला कोणी सांगितलं? विशाल म्हणतो, तू मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं द्यायची सोडून मला का ग प्रश्न विचारतेस? कमाल आहे तुझी. काय झालं सरस्वती, सांगशील का मला खरं खरं कारण? बयो म्हणते, माझं उत्तर मी तुम्हाला आधीच दिलंय. विशाल म्हणतो, पण तुझा निर्णय मी माझ्या डोळ्यांनी तुझ्या डोळ्यात वाचला होता, पण मला भेटल्यानंतर तू तो का बदलला हे मला जाणून घ्यायचंय. नेमकं कारण काय आहे या सगळ्याच्या मागे? सरस्वती, खरं खरं सांग मला, तुझ्या मनात काय चाललंय? आता तेवढ्यात शुभंकर येतात तिथे आणि बयो फोन कट करून टाकते आणि आता विशालला जे विचारायचं ते पुन्हा राहून जातं, म्हणजे हिच्या नकाराचं कारण. तर आता प्रेक्षकांनो, या मालिकेचा नवीन प्रोमो आलाय. आता येत्या सोमवारी या विशालला कळतं की ही इरामुळे नकार देतीये आणि ती बयो त्याला उत्तर देते की इराच्या सुखातच माझं सुख आहे. मग विशाल म्हणतो, तुला आणि मला होणाऱ्या त्रासासाठी तयार राहा. मग शुभंकर आल्या आल्या म्हणतात, काय ग बयो, तुला काही टेन्शन आलंय का? आता बयो म्हणते, नाही बाबा. मग आता शुभंकर म्हणतात की अगं, तू ना बरोबर विशालला घेऊन येशील मला माहिती आहे, तू टेन्शन नको घेऊस ग. तेवढ्यात आरव येतो आणि म्हणतो, हो, हे काम अगदी बयोच करणार आहे. आणि पुढे आरव म्हणतो की अगं बयो, हे काम तू छान कर हं, म्हणजे त्यांना डाऊट नको येऊ देऊ कशाचाच. आता ही बयो काहीच बोलत नाही आणि मग आता लगेच हा आरव म्हणतो की आपली इरा खूपच एक्सायटेड आहे रे बाबा या सगळ्यामुळे. मग शुभंकर म्हणतात, हो. आता शुभंकर सर आणि आरव दोघेही जण ते डेकोरेशनची चर्चा करतात. आता इरा अशी कॅन्डलमधनं येईल, आपण मस्त डेकोरेशन करूयात. आरव म्हणतोय की असं छान फुलं वगैरे फोकस करूयात, धम्माल प्लॅन करूयात बाबा. खरं तर बयोला हे सगळं ऐकताना वगैरे खूप त्रास होतोय. शेवटी तिचं प्रेम हिरावलं जात आहे, पण हे तिला कबूल नाही करायचंय ना. काय बोलणार ती? आता फक्त यांच्या गप्पा ऐकते असं त्यांनी दाखवलंय आणि आता एक सॅड म्युझिक त्यांनी मागे लावलंय. तर इकडे हॉस्पिटलमध्ये विशाल काहीतरी काम करत असतो तेव्हा पोटे सर म्हणतात, काय रे विशाल, तू जाणार होता ना रे हॉस्पिटल सोडून, काय झालं त्याचं? विशाल म्हणतो, काय हो पोटे सर, तुम्हाला मला हकलायची फारच घाई झाली आहे. पोटे सर म्हणतात, अरे नाही रे नाही, ते काय उगाच चर्चा चालू होती म्हणून विचारलं. विशाल म्हणतो, लोक काही म्हणतील हो, पण मी काही म्हणालेलोच नाहीये तसं. आणि काय हो पोटे सर, माझ्या जाण्यावर का टपून आहात तुम्ही? आता लगेच पोटे सर म्हणतात, नाही नाही, अरे मी कशाला, कुठे काय, अरे माझ्या कानावर पडलं आपलं, सहज मी विचारतोय तुला, दुसरा काही विषय नाही रे बाबा. आता तेवढ्यात पोटे सर मागे बघतात, शुभंकर सर येतात आणि लगेच आता ते तिथून निघून जातात. मग आता शुभंकर सर या विशालला बघा कसे आडून आडून हिंट देतात. आता पोटे सर गेल्यानंतर शुभंकर म्हणतात, काय रे विशाल, काय म्हणत होते रे पोटे? आता विशाल म्हणतो, काही नाही हो, काम सोडून निरर्थक चर्चा चालू होती. आता शुभंकर म्हणतात, अरे आपल्याला संध्याकाळी जरा देशमुख सरांच्या हॉस्पिटलमध्ये जायचंय, तिथे काही स्पेशल केसेस आहेत. मग विशाल म्हणतो, बरं जाऊयात संध्याकाळी. मग आता शुभंकर म्हणतात की अरे मी एकदा ना डॉक्टर देशमुखांशी बोलून जरा कन्फर्म करतो, ते जरा बिझी असणार आहेत आज. विशाल म्हणतो, आत्ताच तर ठरवलं ना आपण संध्याकाळी जाऊयात. शुभंकर म्हणतात, अरे फक्त बोलणं तर झालं आमचा, कुठे ठरलंय जायचं? तू आज जा लवकर, तू तुझी पर्सनल कामं आवरून घे. विशाल म्हणतो, नाही नाही, हॉस्पिटलचं काम महत्त्वाचं आहे. आता शुभंकर म्हणतात, अरे मी जाईल रे, तू ये ना उद्या. आता विशाल म्हणतो, नाही नाही, मी आहे ना सर, मी करेल. शुभंकर म्हणतात की अरे काय रे विशाल, किती कामं करशील, तुझं वैयक्तिक आयुष्य आहे की नाही, स्वतःला वेळ दे जरा. विशाल म्हणतो, मला कळलं नाही सर, तुम्ही काय बोलताय? शुभंकर म्हणतात, तुला गोष्टी समजून घेण्यासाठी स्वतःला आणि तुझ्या आयुष्यातल्या खास व्यक्तीला वेळ देणं गरजेचं आहे. नाही म्हणजे तुझे काही पर्सनल असतील ना कामं, तुझ्या भविष्याचा विचार केलायस की नाही तू? विशाल म्हणतो, हो मला शिकायचंय अजून पुढे जाऊन. शुभंकर म्हणतात, हो ते तर आहे, पण हे सगळं करत असताना आपल्या आयुष्यातली खास व्यक्ती आपल्या सोबत असावी असं नाही वाटत का तुला? म्हणजे कळतंय ना तुला मी काय बोलतोय ते? विशाल म्हणतो, हो हो सर, कळतंय तसं मला. आता शुभंकर म्हणतात की
तुझ्यासारख्या आणि बयोसारख्या फोकस माणसांना असं बोलायची खरंच गरज लागते का? अरे आता बयोचं नाव घ्यायची यांना काय गरज होती? आता विशालचा गैरसमज झाला ना, पण तरी तो मनात विचार करतो की सरांना विचारून टाकू का की तुमचं आणि सरस्वतीचं काय बोलणं झालंय. शुभमकर म्हणतात काय झालं रे विशाल, काय विचार करतोयस? विशाल म्हणतो काही नाही हो सर, तुम्ही जे बोलतायत ना त्याचाच. मग आता शुभमकर म्हणतात कर कर विचार कर, बरं चल आलोच असं बोलून ते निघून जात आहे. आता विशाल विचार करतोय ह्यांनी काही सरस्वतीला सांगितलं तर नसेल ना. तर आता आपण बघतोय की बयोचा क्लास सुरू असतो तेव्हा वैभवी तिला विचारते काय झालं ग बयो, अशी शांत शांत काय आहेस, म्हणजे काही त्रास होतोय का, बरं नाही का तुला? बयो म्हणते अगं काही नाही वैभवी, जरा डोकं दुखतंय. तर आता अंकिता येते आणि सांगते की आता आपला आजचा क्लास ना विशाल सर घेणार आहेत. आणि आता इरा लाजायला लागते तेव्हा अंकिता तिला चिडवते आज कोणीतरी खुश दिसतंय. तर आता बयो त्या दोघींचं बोलणं ऐकते बरं का, आणि तिचं पुन्हा जरा डिसमूड झालाय. पण आता विशालने आल्या आल्या आधी बयोकडेच बघितलंय आणि ही इरा मात्र त्याच्याकडेच बघायला लागते. आता इराचं सगळं लक्ष विशालकडेच आहे. आता विशाल शिकवत असतो तेव्हा इरा मात्र सगळं नुसतं त्याच्याकडेच बघत असते सतत. आता त्याने कसला तरी प्रश्न विचारलाय पण आता इराने विचार न करताच हात वर केलाय. आता विशाल म्हणतो सांगा मॅडम आन्सर. पण आता इरा आन्सर द्यायचं सोडून त्याच्याकडे अगदी वेड्यासारखी बघत असते, त्यामुळे सगळाच क्लास तिच्याकडे बघतोय. पण आता इथे मात्र ही इरा तंद्रीत हरवली असं त्यांनी दाखवलंय. इकडे आता या तिघांची मीटिंग चालू आहे, पोटे सर, रमाकांत आणि गौतमी. पोटे सर त्या गौतमीला सांगत असतात की मॅडम काहीतरी ठोस डिसिजन घ्या, आता औषधांचा ॲडव्हान्स घेऊन ठेवलाय आपण आधीच. आता गौतमी म्हणते मी काय निर्णय घेऊ, ती बयो आणि शुभमकर इथे आहे, काय मार्ग काढू मी, तुम्ही काहीतरी मार्ग काढा ना. नाही म्हणजे मीच नेहमी काम करत बसायचंय का हे मार्ग काढायचे? पोटे सर म्हणतात की मी माझ्या पद्धतीने जेवढं जमेल तेवढं करतोय. आणि काय मॅडम यावेळेला प्रसंग फार अडचणीचा आहे हो, आपण अडकलोय चारी बाजूंनी. हा जो वेंडर आहे ना तो खूप डेंजर आहे, तो संपवल्याशिवाय राहणार नाही. हे बघा तुम्हाला सांगतोय मॅडम काहीतरी निर्णय घ्या. आणि रमाकांत म्हणतो माझ्याकडे ना एक आयडिया आहे. तर आता इकडे इराला विशालबद्दल एक स्वप्न पडलंय. आता ही इरा विशालला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला त्या बोर्डासमोर गेली आहे, व्हाईट बोर्ड समोर. आणि आता इरा विशालकडे बघते आणि त्या प्रश्नाचं उत्तर बोर्डवर लिहित असते. आणि इरा जेव्हा उत्तर लिहिते तेव्हा विशाल तिच्यासोबत उत्तर तिला लिहू देत नाही आणि ते असं काहीतरी हार्ट शेपचं काढतो आणि तिथे लिहितो मेड फॉर इच अदर. आणि त्या दोघांनी लिहिलंय वीरा, म्हणजे वी आणि इशाल, इराचं वीरा झालंय ते. प्रेक्षकांनो छान आहे, शॉर्टकट नाव चांगलं आहे, पण हे स्वप्न सत्यात उतरवणं फार अवघड आहे इरासाठी. बिचारी इरा. आता तिथे एक छान म्युझिकल गाणं त्यांनी वाजवलंय. विशाल इराच्या डोळ्यामध्ये बघतोय आणि इरा त्याच्या डोळ्यामध्ये, असं एक रोमॅन्टिक सीन त्यांनी दाखवलाय. ही इरा त्या विशालमध्ये जरा जास्तीच गुंतत चालली आहे. आता ती त्या विशाल सोबत डान्स करतीये असं तिला स्वप्न पडलंय. विशाल तिला म्हणतोय विशालची इरा म्हणजेच वीरा. आणि आता हे दोघेही जण तिथे डान्स करताय. अरे देवा, आता ही तिचं स्वप्न असं बघतच असते आणि अचानक बिचारीची तंद्री तुटते, कारण विशाल तिच्यावर ओरडतो काय मॅडम उत्तर देताय ना तुम्ही. आणि मग इरा त्या प्रश्नाचं उत्तर सांगते आणि बयोच्या डोळ्यात असतं पाणी. आणि आता वैभवी तिला बघते आणि विचारते सुद्धा काय झालं, पण आता बयो तिला म्हणते काही नाही झालं. इकडे रमाकांत या दोघांना सांगतोय माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे, म्हणजे या हॉस्पिटलच्या मागची भिंत आपण पाडू आणि मागून औषधं आणू. औषधांची अदलाबदली झाली की आपण पुन्हा एकदा आपलं व्यवस्थित सगळं करून ठेवते आणि कोणाला संशय पण येणार नाही. मग आता गौतम म्हणते नको बाबा रिस्क आहे यामध्ये, कोणाला कळलं तर संपलं सगळं. मग आता रमाकांत म्हणतो अहो वहिनी रिस्क आहे मला पण कळतं, पण आता रिस्क जेवढी मोठी तेवढा फायदा मोठा होईल की नाही तुमचा. वहिनी शेवटची संधी ही त्या डीलरनं डील कॅन्सल केली तर आपला धंदा रस्त्यावर येईल, आपण रस्त्यावर येऊ. नाही थोडा विचार केला, प्लॅन केला तर सगळं मस्त होईल. गौतमी म्हणते अहो करणार कसे तुम्ही रमाकांत भाऊजी, भिंतीला भोग पाडणं म्हणजे सोपं वाटलं का तुम्हाला. पोटे सर म्हणतात अरे बाबा सगळ्या हॉस्पिटलला आवाज जाईल तो वेगळा. आता रमाकांत म्हणतो नाही जाणार बाबा, त्याची गॅरंटी माझी. पोटे सर म्हणतात आणि आपण पकडले गेलो तर. रमाकांत म्हणतो हे बघ नाही पकडले जाणार आणि आपण रिस्क घेतल्याशिवाय आपला धंदा वाढेल का. मग आता गौतमी म्हणते ठीक आहे तुम्ही जर जबाबदारी घेत असेल तर मला चालेल, पण रमाकांत भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवायची नाही, म्हणजे हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, व्यवस्थित प्लॅन करा आधी त्याचा. एखादी जरी चूक झाली ना तुमच्याकडून तर आपला विषय संपलाच म्हणून समजा, कोणालाच थोडाही संशय येऊ देऊ नका. आता रमाकांत म्हणतो किती काळजी करता वहिनी, मी आहे ना, मी बरोबर करतो सगळं. पण आता रमाकांत यावेळेला पण माती खाणार.
आता अंकिता आणि आरव आलेत बयोकडे आणि तिला विचारताय तू सांगितलं का विशाल सरांना. मग आता बयो म्हणते नाही अजून सांगितलं. आता ती अंकिता म्हणते विचार ना ग पटकन. बयो आता तिथून जाणार तेवढ्यात तिथे विशाल सर येतात आणि आरव सांगतच असतो अगं विशाल सरांशी बोलावं लागेल ना आपल्याला. आता विशाल येऊन म्हणतो काय बोलायचंय माझ्याशी. आता हे सगळे घाबरतात विशालला बघून आणि मग विशाल म्हणतो काय काय झालं. आता लगेच आरव म्हणतो नाही ते लेक्चर आहे का ते विचारायचं होतं विशाल सर तुम्हाला. नाही म्हणजे आणि तुमचं लेक्चर पण खूप छान झालं. अंकिता म्हणते हो हो मला पण खूप आवडलं. आता विशाल म्हणतो हो मी पण तेच विचारायला आलो होतो तुम्हाला की लेक्चर कसं झालं. म्हणजे मी शिकवलेलं तुम्हाला कळलं का नाही कळलं. आता आरव म्हणतो हो कळलं ना सर. आरव बयोला खाणाखुणा करत असतो विचारून टाक म्हणून. तर आता विशाल म्हणतो काही शंका असेल तर विचारून टाका. कधी काही प्रश्नांची उत्तरं वेळच्या वेळेला मिळाली पाहिजे. मग आता अंकिता म्हणते आता तर तुम्हाला आम्ही हक्काने विचारू. आता लगेच आरव म्हणतो अंकिता काय बोलतेस तू. आता विशालला कळे ना काय चाललंय यांचं. आरव म्हणतो अगं पेशंट आहे तिथे हळू बोल जरा. आता विशाल म्हणतो काय म्हणायचंय तुम्हाला. अंकिता म्हणते काही नाही जरा आमचा क्लास आहे आम्ही आलोच. मग आता विशाल म्हणतो हो पण ते ऑपरेशन अटेंड करा बरं का लक्षात ठेवा. मग आता आरव पुन्हा खुणवतो बयोला जाता जाता तू विचार आता हे दोघे जण गेल्यानंतर बयो विचारते सर आज संध्याकाळी तुम्हाला घरी बोलवलंय. म्हणजे बयोला त्याने जेवायला सांगितलंय घरी. तर आता विशाल म्हणतो कशाला. आता बयो म्हणते ते नाही माहिती मला पण तुम्हाला बोलवलंय घरी आज जेवायला. पण आता प्रेक्षकांनो हा भाग इथेच संपलाय. विशाल विचार करायला लागतो सरस्वतीचा होकार असेल का म्हणून मला घरी बोलवलं असेल का. आणि प्रेक्षकांनो आणि हा त्यांनी इथेच एपिसोड संपवलाय. तर आता पुढे आपण बघतोय हा विशाल तिथे आलाय बयोच्या घरी आणि आता इरा म्हणते सरप्राईज मिस्टर विशाल आज मी तुला ऑफिशियली विचारतीये तू माझ्याशी लग्न करशील का. आणि आता इरा त्याच्या गळ्यात पडते. तर आता बघूयात पुढे प्रेक्षकांनो काय काय घडतंय ते. आजचा भाग आवडल्यास प्लीज एखादा लाईक करायला प्लीज प्रेक्षकांनो एखादा लाईक करत जा कमेंट करत जा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करत जा.